नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने। आणि अभंगाचा आहे ताप हे हरण श्रीमुख। ताप हे हरण श्रीमुख, हरी भवरोगा ऐसे दुःख। हरी भवरोगा ऐसे दुःख, अवलोकिता उपजे सुख। अवलोकिता उपजे सुख, उभे सन्मुख दृष्टी पुढे। उभे सन्मुख दृष्टी पुढे। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, अभंगाची सुरुवात तापाने झाली आहे आणि हरिनाम घेतल्यावर किंवा हरी दर्शन केल्यावर सगळी जे ताप आहेत ते दूर होतात। आणि मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो तापमान वाढीविषयीचा आहे। बरोबर, उन्हाळ्याविषयी आहे आणि आजचा आपण उन्हाळ्यातल्या आजारांविषयी आहे। तर आजचा आपण विषय बघूया। आजचा आपला विषय आहे H3N2 आणि उन्हाळ्यातील आजार। बरोबर, आजचा आपला विषय आहे H3N2 आणि उन्हाळ्यातील आजार। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत सर जे समूह रुग्णालय मुंबईतील डॉक्टर मधुकर गायकवाड सर। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मधुकर जींचा तुम्हाला परिचय करून देतो। आपण पथक प्रमुख आहात, सहयोगी प्राध्यापक आहात औषध वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिसिन विभागात सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे। आपण MD केलंय मेडिसिन मध्ये आणि फेलो ऑफ डायबेटॉलॉजी देखील आहात आपण। नंतर आपण सर जे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्जेस रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून होतात आणि त्या काळामध्ये तुम्ही गोरगरीब रुग्णांसाठी ज्या काही सोयी सुविधा केलात, रुग्णालयात आमूलाग्र आपण बदल घडून आणलेत। आणि कोरोना काळामध्ये आपण जी सेवा दिली कठीण काळामध्ये त्यासाठी आपला सन्मान करण्यात आला। तत्कालीन माननीय राज्यपाल महोदय आणि अनेक संस्थांनी आपला गौरव केला आणि राज्य पातळीवर राष्ट्र पातळीवर आपला गौरव आणि सन्मान झालेला आहे। आणि शोध निबंधांविषयी सांगायचं झालं तर आपण अनेक शोध निबंध देखील प्रसिद्ध केलेले आहेत। अनेक आजारांवर आपण लेख देखील लिहिता आणि राज्य पातळीवर देखील आपला सन्मान झालेला आहे। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। डॉक्टर साहेब, पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि पहिला प्रश्न असा आहे की हे जे H3N2 वगैरे आम्ही जे वृत्तपत्रात वाचतोय तर तो नक्की काय प्रकार आहे? तो आजार आहे का लक्षण आहे की अर्थ काय त्याचा, ते आम्हाला सांगा। H3N2 हे एक सब टाईप आहे। सगळीकडे आजकाल पाहतो की सगळीकडे न्यूजपेपरमध्ये मीडियामध्ये की बऱ्याच ठिकाणी लोकांनी घाबरलेल्या परिस्थितीने आढळतात की सर्दी खोकला झाल्यानंतर जसं कोविडच्या काळानंतर आता सगळ्यांना H3N2चे बऱ्याच लोकांना भीती वाटत असते। पण हा सुद्धा एक सीझनल इन्फ्लुएन्झाचा प्रकार आहे। त्यामुळे मला पहिल्यांदा सांगायचे की कॉमन कोल्ड आणि कफ जसं सीझनल्स वाईज होतं त्याच्या प्रकारचंच एक आहे। त्यामुळे एवढं काही त्याला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण का आपण एक इन्फ्लुएन्झाचे काही प्रकार आहेत। त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा A आहे, इन्फ्लुएन्झा B आणि इन्फ्लुएन्झा C। तर आपण इन्फ्लुएन्झा A मधला हा एक सब टाईप आहे, स्लाइड्स मध्ये बघू शकतो आपण। बरोबर, यस यस। तर इन्फ्लुएन्झा ए मध्ये जर आपण पहिल्यांदा बघितलं होतं की H1N1 ज्यांना आपण मागे 2009 पासून त्याच्या बऱ्याच ठिकाणी लोकांनी ऐकलेलं असेल, त्याला स्वाईन फ्लू म्हणायचो आपण त्याला। आणि Hचा अर्थ असतो हिमॅग्लुटिनिन आणि Nचा असतो न्यूरॉमिनिडेज। ही कारण की हिमॅग्लुटिन आणि न्यूरॉमिनिडेज हे व्हायरसच्या वर असणारे सरफेस प्रोटीन्स असतात, त्यामुळे त्यांचे नाव असे सबटाईप्स दिलेले आहेत। तसे इन्फ्लुएन्झा ए मध्ये 18 जवळपास, H आणि N जवळपास 11 असे हे सबटाईप्स आहेत। पण त्याच्यापैकी आपण जे पाहतो की त्याच्या अगोदर H1N1 आणि आता बऱ्याच ठिकाणी H3N2 हे पॉझिटिव्ह येत असतात। त्यामुळे हे एक सीझनल इन्फ्लुएन्झाचाच एक प्रकार आहे। आणि ज्यांना सर्दी खोकला किंवा कफ जे आहेत किंवा ताप येतोय, बॉडी पेन वगैरे होतंय, तर त्याच्यामध्ये हे H3N2 पॉझिटिव्ह येत आहेत। आणि त्याच्या अगोदर सुद्धा H3N2 पॉझिटिव्ह आलेले आहेत। आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की H3N2 पॉझिटिव्ह आल्यानंतर सरळ की हा आजार क्युरेबल आहे किंवा सेल्फ लिमिटिंग सुद्धा आहे। पण त्याला जर जास्त काही सिव्हिरिटी झालं तर आपल्याला त्याची ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे।
त्यामुळं आपण जे पाहतो की सरफेस प्रोटीनच्या व्हेरियंट्सनुसार त्याचं नाव दिलं जातं H3N2 हा एक सबटाईप्स आहे जो व्हेरियंट्स आजकाल आपण ज्यावेळेस टेस्ट करतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह जास्त आपल्याकडे येत आहेत. बरोबर मित्रांनो, तो पृष्ठभागावर जो अँटीजेनिक आहे, अँटीजन असतो त्याच्या प्रकारानुरूप नाव दिले गेलेले आहेत हे H3N2. तर याच विषय आपण जाणून घेऊया. डॉक्टर साहेब, थोडी अजून सविस्तर आम्हाला लक्षणं सांगा की H3N2 ची बाधा झाली तर काय लक्षणं दिसतील? H3N2 हा आपल्याकडे सीझनल इन्फ्लुएन्झा आहे. त्याच्यामध्ये जसे लोकांना इन्फ्लुएन्झा किंवा दुसरी कोविडचे जे लक्षणं होते त्याच प्रकारचे आहे हा सुद्धा या आजाराचे लक्षणं आहेत. बऱ्याच लोकांना सर्दी आहे, खोकला आहे किंवा थ्रोट इरिटेशन आणि थ्रोट इन्फेक्शन्स होतात आणि त्याच्यानंतर हेडेक वगैरे होतं आणि ताप बऱ्याच लोकांना येत असतं. माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असे टाईप्सचे प्रकार आहेत. आपण इन्फ्लुएन्झामध्ये पाहतो की माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर इन्फ्लुएन्झा आहे. तर त्याचे क्लासिफिकेशन केले 3 क्लासिफिकेशन आहेत आणि त्याच्यामध्ये ए, बी, B1, B2 आहे आणि एक सी आहे. एमध्ये म्हणजे माइल्ड फिवर असतो आणि त्याच्यामध्ये माइल्ड कफ असतं आणि इन्फ्लुएन्झा बीमध्ये हे A+ थोडं सिव्हिअर फिवर असतं, सिव्हिअर हाय ग्रेड फिवर असतं आणि सिव्हिअर कफ आणि बॉडी पेन असू शकतं. आणि हेपॅटायटिस सीमध्ये त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स होण्याचे जास्त असतात आणि हेपॅटायटिस सी H3 याच्यामध्ये जो सबटाईप्स क्लासिफिकेशन सीमध्ये आहे त्याच्यामध्ये लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा कॉम्प्लिकेशन्स जसे की निमोनिया वगैरे, व्हायरल निमोनिया होऊ शकतो किंवा सेकंडरी बॅक्टेरियल निमोनायटिस त्याच्यामध्ये बसू शकतो. तर हे सबटाईप्स त्याचे क्लासिफिकेशन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा याच्या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना बॉडी पेन आहे किंवा माइल्ड होतो किंवा लूज मोशन्स, वॉमिटिंग होतं. बऱ्याच लोकांना पोटामध्ये दुखणे किंवा पोटामध्ये जळजळ वगैरे होणे हा प्रकार आढळून आला आणि त्याच्यामुळे नंतर आणि लहान मुलांत आणि जे आजकाल आम्ही पाहतो की हॉस्पिटलमध्ये जे काही रुग्ण येतात बऱ्याच लोकांना इव्हन डोळ्याचे आजार जसे की कंजक्टिव्हिटीस आहे की डोळे लाल वगैरे वगैरे प्रकार हा बऱ्याच रुग्णांना मी सध्या ज्यांचे काही H3N2 पॉझिटिव्ह आलेले आहेत तर हे सुद्धा आम्ही त्याच्यात लक्षणं आढळून येतात आणि जास्त झालं तर काही स्किनचे काही मॅनिफेस्टेशन्स, काही रॅश वगैरे इन्फ्लुएन्झामध्ये आपण पाहत राहतो. हे कॉमन कोल्ड आणि जे काही सीझनल फीचर्स आहेत ते सगळे सीझनल फीचर्स हे H3N2 मध्ये आढळून येतात आणि इनिशियली हा अपर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये इन्फेक्शन होतं, त्याच्यानंतर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. कारण का जे काही सरफेस प्रोटीन्स असतात हिमॅग्लोबिन आणि न्यूरोमिनिडेज हे सिलिक ॲसिड्स, ग्लायकोप्रोटीन्स जे आपल्या इनिशियली अपर रेस्पिरेटरी पण न्यूरोमिनिडेज आणि जे आहे तो जास्त ॲफिनिटी टू लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक असतात. आता पहिलं जर पाहतो की H1N1 आहे जसे हे व्हायरस बरेच वेळेस आपल्यामध्ये बदल घडून आणत असतात, त्याला आपण त्या म्युटेशन्स म्हणतो किंवा अँटीजेनिक शिफ्ट किंवा अँटीजेनिक ड्रिफ्ट हे होऊन हे सगळे त्याचे सबटाईप्स म्युटेशन त्याच्यानुसार तयार होतात आणि ते त्यांनी स्वतःचं अस्तित्व किंवा म्हणतो की आपले स्वतःचे लक्षणं हे सगळे आपल्या शरीरामध्ये दाखवत असतात. बरोबर मित्रांनो, आपल्याला महत्त्वपूर्ण स्लाइड्स पण दाखवत आहेत आणि जसं सर सांगतायत की ज्या व्हायरसच्या पृष्ठभागात बदलत असतात म्हणजे चेहरा बदलत असतात, वेगवेगळा मेकअप करून आपल्या समोर येत असतात आणि वेगवेगळी लक्षणं त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळतात. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा आहे की कारणं काय आहेत आणि का आजकाल एवढं का केसेस बघायला मिळत आहेत किंवा का वाढतायत केसेस किंवा त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन द्या. नक्कीच आजकाल आपण पाहतोय की ज्यांना सर्दी, खोकला किंवा कफ आहे किंवा बॉडी पेन, लूज मोशन्स आहेत, वॉमिटिंग जर झाल्यानंतर आपण ज्यावेळेस यांची सगळ्यांची टेस्ट करतो त्याच्यामध्ये H3N2 पॉझिटिव्ह येत आहेत. कारण का हा वातावरणामधील बदल जो सध्या वातावरणामध्ये आता आपला मार्च महिना चालू आहे किंवा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाला, तो अगोदर जो महिना होता थंडीचे दिवस होते, आता आपल्याकडे उन्हाळा सुरू झालेला आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की रात्रीला एकदम सकाळपर्यंत थंडी पडलेली आहे आणि दिवसा एकदम टेम्परेचर वाढलेलं आहे. तर हे वातावरणामध्ये बदल आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की पोल्युशन्स वगैरे डस्ट सुद्धा हा एक प्रकार आपल्याकडे वाढलेला आहे आणि ह्या पोल्युशन आणि वातावरणात बदलामुळे इट इज अ फेवरेबल कंडिशन्स म्हणतो की जे व्हायरसला ग्रोथ होण्यासाठी खूप चांगली फेवरेबल कंडिशन सध्या तयार आहे. त्यामुळे सध्या हे जे सीझनल इन्फ्लुएन्झा आहे आपला सबटाईप्स H3N2 चे केसेस भरपूर ठिकाणी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्र आणि पुणे देशामध्ये बऱ्याच लोकांना हा सध्याचे सगळ्यांचे कंप्लेंट्स आमच्याकडे येणारे रुग्ण आहेत की जे सर्दी खोकल्याने बरेच त्रास नेलेले आहेत. पण ज्यांनाही पॉझिटिव्ह नसले तरी आम्ही त्यांना आपण
H3N2 कन्सिडरच करून त्याची ट्रीटमेंट वगैरे करतो. पण हा जो सध्या वातावरणात बदल आहे आणि एकदम दुपारी गरम झाल्यानंतर आपण थंड पाणी वगैरे पितो किंवा आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा आपल्या उन्हाळ्यानुसार आपले बदल होत असतात. त्यामुळे हे रात्रीचा थंड आणि दिवसभर एकदम टेम्परेचर चेंजेस आणि वातावरणामधील काही पोल्युशन्स आणि फेवरेबल कंडिशनमुळे सध्या हे केसेस आपण पाहतो की आपल्याकडे सगळीकडे जास्तीचे जास्त आढळून आजकाल येत आहेत. फारच छान डॉक्टर मधुकर. आणि आत्ता जे आहे आपलं समाज प्रबोधन पण चालू आहे H3N2 विषयी आणि उन्हाळ्यात जे त्रास होतात त्याच्याविषयी. तर साधारण किती वेळ लागतो किंवा किती दिवस लागतो या H3N2च्या प्रसारासाठी, त्याविषयी थोडं सांगा. कारण का हा सीझनल फ्लू आहे. त्यामुळे ह्याचे जे काही लक्षण्स आहेत ज्यामुळे आपण इन्क्युबेशन पिरियड वगैरे म्हणतो, मोस्टली याचा इन्क्युबेशन पिरियड हा बरेच पेशंटनुसार वेगळे आहेत. बऱ्याच जण 5 दिवसामध्ये, बऱ्याच जण 7 दिवसामध्ये वगैरे येत असतात. पण इन्क्युबेशन पिरियड झाल्यानंतर जे की 48 ते 72 तासामध्ये ज्यांना सर्दी किंवा खोकला वगैरे आहे तर हे कॅन स्प्रे टू अदर्स, जे काही आपले ड्रॉपलेट्स वगैरे आहेत आपण जे खोकल्यातून किंवा आपल्या शिंकेमधून जे बाहेर वगैरे पसरतात, तर ह्याच्यामुळे सुद्धा लोकांना होण्याचे जे विदिन 24 अवर्स किंवा 24 ते 72 तासामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये लक्षणं वगैरे आढळून येत असतात. तर ह्या पिरियड जो आहे तो क्रुशियल पिरियड 24 ते 72 तास आणि त्याच्यानंतरचा जो 5 दिवसापर्यंत जे आपण अंडर ऑब्झर्वेशन किंवा काही रिकव्हरी नाही झालं तर काही झालं तर हे काळामध्ये मॅक्झिमम आपण पाहतो की हे 5 ते 7 दिवस ह्या इन्क्युबेशन पिरियडमध्ये लक्षण्स वगैरे किंवा त्याच्यानंतर 24 तासानंतर त्यांचे लक्षणं रुग्णामध्ये आजकाल आढळून येतात. म्हणून ह्या ज्यांना काही सर्दी खोकला असेल तर मला एक सांगायचं, ह्या पिरियडमध्ये आपली टेस्ट आणि हे करून घेण्याने जेव्हा तेव्हा डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर जी काही ट्रीटमेंट आहे त्यांच्याकडून ॲडवाईज करून घेतलं तर ह्या जशी काही कॉम्प्लिकेशन्स पुढच्या होणाऱ्या आहेत की आपण तो पुढे डिस्कस करू, तर त्या कॉम्प्लिकेशन्स होण्यापासून आपण ह्या क्रुशियल पिरियड जो आहे त्या क्रुशियल पिरियडमध्ये आपण डायग्नोसिस करून घेणं खूप गरजेचं आहे. फारच छान. मित्रांनो, आपला आरोग्य संपदा कार्यक्रम सुरू झाल्यावर आपले मोबाईल आणि वही पुस्तक सोबत ठेवायला पाहिजे, पेन सोबत ठेवायला पाहिजे, कारण डॉक्टरांनी एवढ्या छान छान महत्त्वपूर्ण स्लाइड्स आपल्यासाठी आणलेल्या आहेत. तर स्लाइड आल्यावर लगेच एक फोटो काढायचा म्हणजे तुम्हाला सार मिळेल विषयाचा. आणि अशीच एक आपण स्लाइड आता बघणार आहोत. आणि प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब की तुम्ही व्हायरस विषयी सांगितलं आम्हाला की सीझनल इन्फ्लुएन्झा आहे H3N2 म्हणजे, तर H3N2 आणि कोविडमध्ये काय फरक आहे त्याविषयी थोडी आम्हाला माहिती द्या. H3 आणि N2 आपण आणि कोविड व्हायरस हा आपण बघितलेला आहे की कोविड-19 म्हणतो. कोविड-19 ह्याच्यामुळे मला काही इनिशियली चायनामध्ये जे 2019 मध्ये पहिल्यांदा आढळलं म्हणून त्याला कोविड व्हायरस डिसीज 2019 मध्ये सापडलं, तर डिसेंबर महिन्यात सापडलं होतं, मग त्याचं कोविड-19 असं बोललं जातं. तर हे H3N2 आणि कोविड-19 मध्ये तुम्हाला स्लाइड्ससुद्धा तुम्हाला पाहू शकता समोरच आहेत. तर H3N2 कोविडमध्ये हे जे सिव्हिरिटी जास्त जे होती कोविडमध्ये होती, कारण का आणि तशी सिव्हिरिटी किंवा क्रिटिकल फेज आपल्या देशामध्ये जरी पॉझिटिव्ह जरी येत असेल तर एवढी क्रिटिकल फेजमध्ये ह्या H3N2 मध्ये पेशंट जात नाहीत. पण कोविडमध्ये जे काही सडनली कफ कोल्ड झाला विदिन 5 or 7 डेजमध्ये डायरेक्ट लंग इन्व्हॉल्वमेंट असायची, त्याच्यामध्ये निमोनिया व्हायचा आणि पेशंटला बरेच वेळेस व्हेंटिलेटर घेऊन डायरेक्ट पेशंटचे मॅक्झिमम आपण बघितलं की मॉर्टिलिटीसुद्धा रेट त्याच्यात जास्त हाय होता. त्या प्रकारे आपल्या जे काही H3N2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण का हा सर्दी खोकला आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक सुद्धा जर इन्व्हॉल्वमेंट झालं खूप कमी प्रमाणामध्ये हा रुग्णामध्ये आढळून येतं आणि इट इज अ क्युरेबल डिसीज आहे. त्यामुळे एवढं घाबरून जाण्याची गरज नाही किंवा प्रॉपर ट्रीटमेंट जर घेतलं तर कोविडमध्ये आपण बघितलं त्याचा ऑक्सिजन रिक्वायरमेंट आपल्याला लागायची, जे काही ऑक्सिजन रिक्वायरमेंट आपल्याला इकडे लागत नाही. आणि त्याच्यानंतर जे काही स्पेसिफिक ट्रीटमेंट आपल्याला त्यावेळेस माहिती नव्हती, नंतर जसे काही ICMR गाईडलाईन्स आले त्यानुसार आपण कोविडची ट्रीटमेंट केली आणि मॅक्झिमम आपण बघितलं की फर्स्ट फेज, सेकंड वेव्ह किंवा थर्ड वेव्हमध्ये ते वेव्हनुसार जे काही ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स होते किंवा यंग 50 to 62, त्याच्यानंतर सेकंड वेव्हमध्ये यंग लोक गेले किंवा थर्ड वेव्हमध्ये आपण बघितलं की लहान मुलं अफेक्ट होतील असं आपलं एक हे होतं, पण झाले नाही, कारण का मास वॅक्सिनेशन आणि ट्रीटमेंटमुळे बऱ्याच प्रमाणात कोविडचं प्रमाण कमी झालेलं आहे सध्या. आणि सिजनल फ्लू हा त्याच्यामध्ये डेथ रेट आणि त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट असल्याने आणि बऱ्याच गोष्टी लगेच आपण डायग्नोसिस करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की तेवढं घाबरून जाण्याची गरज नाही किंवा मॅक्झिमम मॉर्टेलिटी रेटसुद्धा ह्याच्यामध्ये खूप कमी आहे आणि इट इज अ क्युरेबल डिसीज. डॉक्टर साहेब, आणि
H3N2 ची बाधा झाली आहे की नाही हे आम्हाला कसं कळणार? कुठल्या तपासण्या आम्ही केल्या पाहिजेत त्याविषयी पण आम्हाला सांगा. जर ज्यांना सर्दी खोकला आहे, बॉडी पेन आहे, ज्यांचा ताप कमी होत नाही, माइल्ड टू मॉडरेट फीवर आहे किंवा सिव्हिअर फीवर आहे आणि ज्यांनी काही लोक असे रुग्ण जे पॉझिटिव्ह आहेत H3N2च्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले असतील किंवा लहान मुलांना आपल्या घरात असतात, तर हे कॉन्टॅक्टमध्ये आलेले सुद्धा लोकांनी किंवा ज्यांना सर्दी खोकला आहे तर यांनी सुद्धा आपण टेस्ट करून घेतलं. जसं आपण कोविडमध्ये जसं स्वॅब कलेक्शन करायचो तसे आपले नॅझोफेरेंजियल ॲस्पिरेट्स किंवा ट्रॅक्युअल ॲस्पिरेट्स वगैरे सुद्धा आपण ते केलं जातं किंवा नॅझोफेरेंजियल किंवा ट्रॅक्युफेरेंजियल जे आहेत स्वॅब्स वगैरे घेतो आणि स्वॅब्स वगैरे कलेक्ट करून आपला जो ट्रान्सपोर्ट मीडिया वगैरे आहे त्याच्यामध्ये कलेक्ट करून आपण लॅबला पाठवून त्याची जी काही H3N2 जे व्हायरस डिटेक्शन आहे जसे की RT-PCR आपण जे टेस्ट कोविडमध्ये जे करायचो आणि कोविडमध्ये जे आपण काही कलेक्शन मेथड होते ते सेम मेथड आपण स्वाईन फ्लू किंवा H3N2 मध्ये तेच सेम मेथडने स्वॅब्स कलेक्शन वगैरे करतो आणि त्याच्यामध्ये आपण लॅबमध्ये ते पॉझिटिव्ह आहे की नाही ते पाहतो आणि त्याच्यानंतर दुसरे टेस्ट जे रुटीन टेस्ट आहे जसे की कंप्लीट ब्लड काउंट करणं खूप गरजेचं आहे. जसे की CBC म्हणतो त्याच्यामध्ये WBC काउंट्स वगैरे पाहणं गरजेचं आहे. बरेच वेळेस WBC काउंट हे ल्युकोपेनिया म्हणजे पेशंट्समध्ये कमी झालेले पेशी आढळून येतात आणि दुसरे काही आजार असेल आणि व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये पेशंटला जर काही सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन जर बसलेलं असेल तर त्यावेळेस WBC काउंट्स वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला वाढलेले आढळून येतील. आणि दुसरी रुटीन इन्व्हेस्टिगेशन आपण जे काही डायबिटीज असेल शुगर करून घेणे किंवा किडनी फंक्शनसाठी RFT रेनल युरिया क्रेटिन आणि लिव्हर फंक्शन टेस्ट आपण दुसरे काही साईड इफेक्ट्स किंवा आपण जे काही ड्रग देतो त्याचे साईड इफेक्ट्स होणे मार्ग हे सुद्धा किडनी आणि लिव्हरचं टेस्ट करून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर पेशंटमध्ये काही दम लागत असेल किंवा छातीत दुखत असेल किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस असे काही लंग इन्व्हॉल्वमेंट झाले असतील की जसे कॉम्प्लिकेशन्स व्हायरसमुळे होतात ते व्हायरसली रिलेटेड डायरेक्ट निमोनिया व्हायरल निमोनायटिस किंवा सेकंडरी बॅक्टेरियल निमोनिया बसलेला आहे का नंतर कॉन्सॉलिडेशन आहे का निमोनिया इन्फ्युजन वगैरे आहे तर त्यासाठी सुद्धा चेस्ट एक्सरे करणं खूप गरजेचं आहे. आणि जास्त काही दुसऱ्या गोष्टी वाटल्या तर HRCT किंवा CT स्कॅन आपण दुसऱ्या गोष्टी रोल आउट करण्यासाठी गरज आहे पण रुटीनली काही CT स्कॅनची सुद्धा गरज नाही पण एक्सरे ॲटलिस्ट आपण करून घेणं ह्या व्हायरसमध्ये गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट वगैरे आपण ठरवतो. त्यामुळे हे आपण स्वॅब कलेक्शन WC काउंट आणि काही जर दुसरी कोमॉर्बिड कंडिशन असेल दुसरे आजार असेल त्याच्याशी रिलेटेड आपण त्यांचे ब्लड टेस्ट वगैरे करून घेत असतो. फारच छान. डॉक्टर साहेब या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, पुण्याहून फोन आला आहे, मंगल आपटेजींचा फोन आला आहे. नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी पुण्यावरनं मंगल आपटे बोलते. मला एवढं विचारायचं की ज्यांना काही जणांना कोरोना झालाय आणि बरे झालेत पण मग त्यांना पण काही परत हे होऊ शकतं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाकात सर्दी बसणं किंवा थंडी वाजून ताप येणं किंवा आता एकदम मध्येच पावसाळ्याचं क्लायमेट आहे तर गरम उकळलेलं पाणी गार करून पिणे का त्याच्याबाबतीत काय काळजी घ्यावी? फारच छान, सुंदर प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगा? खूपच छान त्यांनी प्रश्न विचारलेला. नक्कीच आजकाल लोकांना सर्दी खोकला झाला तरी अजूनही लोकांना आपल्या कोविडची भीती आहे की अजूनही असं वाटतं की सर्दी खोकला झाल्यानंतर कोविड पुन्हा झालेले आहे का. आणि आपण काही जर मी सांगितलं की शुगर डायबिटीज किंवा पहिलं कोविड जर झालेलं असेल तर अशांनी सगळ्यांनी आपली पहिली टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. स्वॅब कलेक्शन वगैरे आपण जे बोललेलं आहे मी आता सांगितलं की त्यांची RT-PCR किंवा H3N2 हे सबटाईप्स डिटेक्ट करण्यासाठी टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना जर थंड पाणी वगैरे जे आपण बाहेर उन्हामध्ये फिरून येतो किंवा आता सध्याचं क्लायमेट खूप आहे की सकाळपर्यंत थंडी असते आणि दिवसा खूप टेम्परेचर वाढलेले आहे तर ह्याच्या वेळेस बरेच जण बाहेरून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे वगैरे हे प्रकार असतो आपल्याकडे. तर शक्यतो असे हे थंड पाणी वगैरे पिणे टाळावे आणि त्यांनी जर म्हटलं की पाणी उकळून किंवा त्याला गरम करून घेतलं नक्कीच हे चांगलं फायदेशीरच आहे. सगळं पाणी गरम वगैरे करून त्याला थंड झाल्यानंतर थोडंसं कोमट पाणी वगैरे पिलं तर आपल्या जे काही थ्रोट इन्फेक्शन आहे ते आपल्या काही घशात खवखवणे किंवा आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये काही जरी इन्फेक्शन असतील तर त्यामुळे हे थोडंसं उकळलेलं पाण्याचं त्यांना नक्कीच फायदेशीर होईल. त्यामुळे हे तुम्ही उकळून जरी घेत असाल पाणी तरी पण त्याला एकदम गरम पाणी वगैरे पिण्याचं टाळावं आणि त्याला थोडंसं थंड करून किंवा कोमट पाणी वगैरे त्यांनी घेतलं तर नक्कीच त्यांना फायदा होईल. फारच छान मार्गदर्शन केलं सर. पुढला प्रश्न की आपण कधी पक्क आपण करतो की बाबा हा H3N2 ची केस आहे किंवा हे याचं निदान आहे, हे तुम्ही कधी सांगणार किंवा
कुठल्या लक्षणं किंवा काय मिक्स करून तुम्ही या कन्क्लुजनला येणार? कारण का सध्याकडे सगळीकडेच आपण ज्यावेळेस स्वॅब कलेक्शन्स करतो आपण नाकातून किंवा आपल्या तोंडातून जे स्वॅब्स कलेक्शन करतो सॅम्पल्स वगैरे, तर जे जे 5 ते 7 दिवसापर्यंत त्यांना जे फिवर आहे किंवा सर्दी आहे किंवा डोकं दुखतं आणि खूप बॉडी पेन आहे आणि जवळपास 24 ते 72 आवर्समध्ये सॅम्पल्स कलेक्ट करणे खूप गरजेचं आहे. पुढची अजून 5 ते 7 दिवस वाट पाहण्यापेक्षा जर 24 ते 72 तासानंतर आपण जर त्यांचं टेस्ट करणं खूप मला असं वाटतं की गरजेचं, की त्यांना जर पॉझिटिव्ह जर आले असेल तर काही जे पुढचे जे ट्रीटमेंट्स आहेत की जे की आपण आजकाल रुग्णांना ऑझेल्टामिव्हिर, ज्याला की टॅमिफ्लू म्हणतो, की जे टॅबलेट्स फॉर्ममध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे की 75 मिलीग्राम आपण 2 वेळेस 5 दिवस देतो. आणि जसे की ऑझेल्टामिव्हिर आहे, झॅनामेव्हिर जे की इन्हेलेशन फॉर्ममध्ये किंवा इंजेक्शन फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहे. जर आपल्याला ऑझेल्टामिव्हिरला जर रेझिस्टन्स फॉर्मेशन असेल किंवा आपण 5 दिवस ते ऑझेल्टामिव्हिर 75 मिलीग्राम दिलं आणि त्याला जर रिस्पॉन्स मिळत नसेल तर आपण त्याच्या पुढे अजून एक 5 दिवस आपण एक्सटेंड करू शकतो. त्यासाठी हे असे काही लक्षणं जर आढळून आले तर असं मला वाटतं की न घाबरता, कारण का कोविड आणि ह्याच्यानंतर हा पॅन्डेमिकच्या नंतर आता सगळीकडे एस्टुरेंटोचे पॉझिटिव्ह आहेत, तर हे टेस्ट आपण करून घ्यायला, कारण प्रत्येक ठिकाणी हे टेस्ट अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाने जर करून घेतलं तर आपल्याला पुढचं ट्रीटमेंट आणि पुढचे उपाय आपल्याला करू शकता. म्हणून आपण टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर मधुकर आपल्याला छान माहिती देत आहेत. आणि पुढला प्रश्न डॉक्टर साहेब असा आहे की H3N2 वर काही उपाय आहे का? जसं आपण कोविडमध्ये बघितलं, कोविडवर लसी होत्या, वॅक्सिनेशन होतं, तसं H3N2 बाबत काही आता संशोधन झालंय किंवा उपचार काही आहेत का? त्याविषयी पण आम्हाला सांगा. नक्कीच H3N2 असेल किंवा स्वाईन फ्लू आपण ज्याला पहिला अगोदर म्हणायचे H1N1 आहेत. मी आधी सांगितलं की इन्फ्लुएन्झा ए ह्याचे सब टाईप्स आहेत. त्याचे सब टाईप्स भरपूर आहेत. याच्या आता जसं H1, 2, 3, 4 आहे किंवा N1 आणि N2. तर हे न्यूरामिनेडेज हिमोग्लोबिन हे प्रोटीन्स, सरफेस प्रोटीन्सच्या नुसार त्याचं ते सब टाईप्स ठरवले जातात. आणि ह्या स्वाईन फ्लूमध्ये जे आपल्याला काही टॅबलेट्स वापरायचो, जसे की मी सांगितलं की ऑझेल्टामिव्हिर आहे, की जे टॅमिफ्लू आपण बोलतो त्याला, किंवा झॅनामेव्हिर आहे. टॅबलेट्स फॉर्म आपण त्यांना टॅबलेट्स अगर पॉझिटिव्ह असेल तर त्यांना दिलं पाहिजे. जसं 75 मिलीग्राम मी सांगितलं सकाळ संध्याकाळ, आणि 5 दिवस आपण ऑब्झर्व करायचं. त्यांना जर सर्दी खोकला किंवा बॉडी पेन जर कमी झालं तर ती टॅबलेट आपण बंद करू शकतो. नाही जर झालं अजून 5 दिवस त्याला आपण जे ऑझेल्टामिव्हिर टॅबलेट जी आहे तर ती आपण एक्सटेंड अजून एक 5 दिवस आणि टोटल असे 10 दिवस आपण देऊ शकतो. आणि दुसरे ते जे टेम्परेचर वगैरे कमी करण्यासाठी जे की अँटीपायरेटिक्स आहेत, पॅरासिटामॉल वगैरे देणे, किंवा अँटीहिस्टामिनिक आहे किंवा कफ सिरप आहे, जे की आपण ह्या सुद्धा गोष्टी पॅरल त्यांना दिलं पाहिजे. आणि जर आपण काही ऑझेल्टामिव्हिर आहे 10 दिवसानंतर जर त्या पेशंटला जर रिस्पॉन्स नसेल किंवा अजून दुसरं काही आजार आहे की ते सुद्धा रोल आउट करणं गरजेचं आहे. कारण व्हायरल न्युमोनायटिस होऊ शकतं किंवा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का, किंवा रेझिस्टन्स टू ऑझेल्टामिव्हिर टॅमिफ्लू जर 10 दिवसानंतरही आपण कंटिन्यू देतो आणि त्याच्यानंतरही जर ताप कमी होत नसेल तर जसे की नवीन दुसरे ड्रग्स आहेत, झॅनामाव्हिर आहे किंवा लिन्नावीर वगैरे असे टॅबलेट्स आहेत. झॅनामाव्हिर हे इन्हेलेशनल फॉर्ममध्ये सुद्धा आहे, जे की 10 मिलीग्राम हे सकाळ संध्याकाळ आपण 5 दिवस देऊ शकतो. किंवा इंजेक्टेबल फॉर्ममध्ये जसे की 600 मिलीग्राम परत आपण इंजेक्शन फॉर्ममध्ये सिंगल डोसमध्ये आपण 5 दिवस ते सुद्धा देऊ शकतो. त्यामुळे फक्त रेझिस्टंट फॉर्मेशन काही झालं का ते सुद्धा गरजेचं आहे. आणि हे टॅबलेट्स तर सुद्धा आहेत, पण प्रत्येकाने जे काही हाय रिस्क ग्रुप म्हणतो, जसे की हाय रिस्क ग्रुप ज्यांना जास्त कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता, जसे की डायबेटिक पेशंट आहेत किंवा ज्याच्यामध्ये त्यांची प्रतिकारशक्ती, ज्यांची इम्युनिटी कमी झालेली असतात, प्रेग्नन्सी पेशंट्स असतील, प्रेग्नन्सी जे लेडीज वगैरे असतील, किंवा लहान मुलं आहेत, त्याच्यानंतर काही पेशंट कॅन्सरचे पेशंट असते ज्यांना किमोथेरपी, रेडिओथेरपी चालू असेल, किंवा काही लोकांना रक्ताचे आजार असतात, हिमोग्लोबिनोपॅथीज वगैरे म्हणतो, किंवा किडनी ट्रान्सप्लांट पेशंट असतील किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट पेशंट्स, हे ज्यांच्यामध्ये आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, यांना इझिली इन्फेक्शन होऊ शकतं. तर तशा लोकांना सुद्धा हे सिजनल इन्फ्लुएन्झा आहे, मी सांगितलं त्या सिजनल इन्फ्लुएन्झासाठी जसे की व्हॅक्सिन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. लायव्हेटेंडर व्हॅक्सिन आहे किंवा किल प्रकारचे व्हॅक्सिन आहे, जे टेट्राव्हॅलेंट व्हॅक्सिन्स आहेत, जे की सगळे सबटाईप्स कव्हर करू शकतात. जसे स्वाईन फ्लू सुद्धा कव्हर केलं जातात त्यामध्ये, H3N2 सुद्धा त्या व्हॅक्सिन कव्हर करू शकतो.
तर त्याचे सिंगल 2 डोस आपल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतात. तर ते सिजनल इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन जे आहे आपण ते घेऊ शकतो. जे 2 डोसेस आपण 0.5 ml हे इंट्रामस्क्युलर सगळीकडे दिलं जातं आणि त्याची इम्युनिटी लगेच जवळपास 2 आठवड्यात आपल्या शरीरात तयार होत असतं. म्हणून असे 2 डोसेस 1 महिन्याच्या अंतराने किंवा 4 वीक्स अपार्ट म्हणून आपल्या 1 महिन्याच्या अंतराने 2 डोस आपण घेऊ शकतो. किंवा जे हाय रिस्क ग्रुप आहे ते दर वर्षी किंवा सिजनलनुसार जरी व्हॅक्सिन जरी घेतलं तर त्याच्यामुळे बरेच काही इन्फेक्शन होण्याचे आहेत की जसे फक्त स्वाईन फ्लू किंवा S3N2 नाही तर पण दुसरेसुद्धा जसे की आपण पाहतो की कोविड वगैरे बघितलं व्हॅक्सिन घेतल्यानंतर बऱ्याच त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर जे होणारे आजार आहेत पुढे होऊन कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता आहे तर त्या व्हॅक्सिनमुळे आणि हे प्रॉपर ट्रीटमेंट आपल्याकडे S3N2चे अवेलेबल आहे किंवा स्वाईन फ्लू आणि S3N2 मी सांगितलं की झानामावीर ऑझेल्टामिर आहे किंवा इनहेशनल फॉर्म आहेत किंवा इंजेक्टेड फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यासोबत दुसरे कंडिशन्स मी सांगितलं की टॅबलेट फॉर्ममध्ये आपण ताप जर असेल त्यासाठी वेगळं आणि शक्यतो प्रेग्नन्सी आणि हाय रिस्क ग्रुप आणि जे काही कोमॉर्बिड कंडिशन त्यांनी शक्यतो लवकर दाखवून ह्या जर ट्रीटमेंट प्रोटोकॉल जर फॉलो केलं तर नक्कीच ते आपल्याला चांगले होतील. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून आपल्याला फोन आलेला आहे. कल्पनाजींचा फोन आहे. नमस्कार कल्पनाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, आपला आवाज येतोय. छत्रपती संभाजीनगर येथून बोलते. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे आणि डॉक्टर साहेबांच्या माहितीचा जो लाभ आहे माझ्या सर्व विद्यार्थी आणि गावकरी सर्वजण घेत आहोत. डॉक्टर साहेबांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता सध्या जे वातावरण आहे सर्दी ताप खोकल्यामुळे बरेचसे मुलं आणि वयोवृद्ध लोक आजारी आहेत. त्यांना अशी भीती वाटते की परत म्हणजे कसं मार्च एप्रिल मध्ये पुन्हा कोरोना वाढला की काय, ही जी भीती आहे ती भीती म्हणजे नेमकं मग कोविडची टेस्ट करायची का जी रेग्युलर औषधी आहेत ते घेतलं तर चालेल, हा प्रश्न मला डॉक्टर साहेबांना विचारायचा होता. बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. कल्पनाजी शिक्षक आहेत आणि लहान मुलांना शिकवतात देखील, तर लहान मुलांची त्यांना काळजी आहे. तर त्यांचा असा प्रश्न आहे की आता जे वातावरण आहे किंवा मार्च एप्रिल मे मध्ये ऊन वाढत जाणार आहे तर कोरोनाची भीती टाईपमध्ये आता पुन्हा तशी वाटते. तर या प्रश्नाला तुम्ही कसं सांगणार, काय मार्गदर्शन? नक्कीच खूप छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. कारण का सध्या आपण पाहतो की सिजनल फ्लू असल्यामुळे आजकाल जसे काही कोविडचं प्रोटोकॉल आपण फॉलो करायचो, कारण का हा सिजनल फ्लू जो S3N2 जर पॉझिटिव्ह पेशंट जर कुठे जर बाहेर फिरत असेल आणि त्यांचे जर काही लक्षणं जर कमी नसेल तर ह्या सुद्धा यांनी पब्लिक प्लेसेस आहेत किंवा स्कूल्स आहेत, आजकाल आपण पाहतो की 10वी आणि 12वीचे सुद्धा एक्झाम चालू आहेत. तर हे सगळे शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये किंवा पब्लिक प्लेसेस जे की बस स्टँड्स आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, हे क्राउडिंग प्लेसेस आहेत जिथे की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, जसे की आजकाल आपल्याकडे पाहतो की लग्नाचे सुद्धा दिवस आहेत. तर हे लग्नाच्या पिरियडमध्ये सुद्धा क्राउडिंग प्लेसेस असतात. तर अशा ठिकाणी आपण शक्यतो आपण जर पॉझिटिव्ह असेल तर जाणं वगैरे आपण टाळायला पाहिजे. आणि कोविडमध्ये जे काही आपण प्रोटोकॉल्स फॉलो करायचे जसं की 3 लेअर सर्जिकल मास्क आहे किंवा रिपीटेडली हँड वॉश वगैरे करणे की आपण साबणाने आपले हात धुणे किंवा आपण सॅनिटायझरने आपले हात क्लीन करणे, हे जे काही प्रोटोकॉल आपण नक्कीच ह्याच्यासाठी सुद्धा जर फॉलो केलो तर जे काही पब्लिक प्लेसेसमध्ये जे काही S3N2 जर स्प्रेड होण्याचे जे प्रकार आहेत तर ह्याच्यामुळे आपण कमी होऊ शकतात. आणि आजकाल लहान मुलामध्ये आजकाल पाहतो की मास व्हॅक्सिनेशन आणि हे झाल्यामुळे कोविडचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी झालेलं आहे आणि कोविडचे केसेस तर शक्यतो आपल्याकडे आजकाल पॉझिटिव्ह येतच नाहीत. त्यामुळे असे सर्दी खोकला जरी झालं तर लगेच पॅनिक होऊन जाण्याची गरज नाही किंवा तो कोविडच असेल, कारण सध्या सगळीकडे वातावरण चेंज झाल्यामुळे सिजनल इन्फ्लुएन्झा चालू आहे. त्यामुळे आपण हे जे काही प्रोटोकॉल्स आपण जर फॉलो केलं तर त्यामुळे हा जो प्रसार आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल. बरोबर डॉक्टर साहेब, आपले जे दर्शक मित्र आहेत ते हुशार आहेत आणि सतर्क आहेत आणि समाजाचं चांगलं प्रबोधन देखील करत आहेत. तर असेच तुम्ही आम्हाला फोन करून प्रश्न विचारत राहा. पुढला प्रश्न डॉक्टर असा आहे की H3N2चे दुष्परिणाम काय आहेत त्याविषयी जर आम्हाला सांगा. H3N2 हा पाहतो की बऱ्याच ठिकाणी आपल्या तरी स्टेटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आतापर्यंत तरी अशी काही सिव्हिअर केसेस झालेले आढळत नाहीत. पण त्याचे दुष्परिणाम जसे की कॉम्प्लिकेशन मी सांगितले सिव्हिअर कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते आपण जर लवकर त्याची काळजी नाही घेतली. जसे की सांगितलं की रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होणे शक्यता आहे किंवा त्याच्यानंतर त्याला व्हायरल न्युमोनायटिस होऊ शकतो किंवा
बरेच दिवस कफ कोल्ड राहिले तर सेकंडरी बॅक्टेरियल न्युमोनायटिस वगैरे होण्याची शक्यता असते आणि ती जर आपण लवकर प्रॉपरली ट्रीटमेंट नाही जर घेतली तर त्याच्यानंतर पेशंट मल्टी ऑर्गन फेल्युअर किंवा सेकंडरी बॅक्टेरियल न्युमोनायटिसमुळे जे काही लिव्हरवर फंक्शन टेस्ट आहे किंवा किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये आणि पेशंट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होऊन त्याला व्हेंटिलेटरसुद्धा लागण्याची गरज असू शकतं. आणि बरेच ठिकाणी असं पाहतो की व्हायरल इन्फेक्शनमुळे बरेच रुग्ण आम्ही पाहतो की ज्यांना की लूज मोशन्स होत आहेत किंवा वॉमिटिंग होत आहेत. तर लूज मोशन्स वॉमिटिंगमध्ये जर आपलं हायड्रेशन प्रॉपरली मेंटेन केलं नाही तर त्याच्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होऊ शकतं. तर असे ह्या रुग्णांनी किंवा सिव्हिअर कॉम्प्लिकेशन होण्याच्या अगोदरच आपला जो क्रुशियल पिरियड सांगितला मी 5 ते 7 दिवसाच्या आत जर आपल्याला काही झालं तर ही ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याचे दुष्परिणाम जसे कोविडवर व्हेंटिलेटर किंवा हे लागण्याचे खूप कमी प्रमाणात बघितले. जवळ बरेच पॉझिटिव्ह जरी आले तर बरेच पेशंट हे 5 ते 7 दिवसात रिकवर होत आहेत आणि त्यांना आपण ऑझेल्टामिर किंवा टॅमिफ्लू देतो आणि त्याच्यामुळे सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स ह्या पेशंटमध्ये तर सध्या तरी आढळून येत नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते काही घाबरून जाण्याची गरज नाही. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या जो उत्कंठा आहे किंवा आपल्याला कसं टाळता येईल, आपला जो मुद्दा आहे मेन आरोग्य संपदेचा आहे की सगळे आजार टाळता आले पाहिजे, तर H3N2 आम्ही कसं टाळायचं त्याविषयी सांगा. H3N2 मी सांगितलं की हे आपण ज्यांना काही पॉझिटिव्ह पेशंट्स असतील की H3N2 किंवा ज्यांना काही सर्दी झालेली आहे, खोकला झालेले आहे आणि हा जो आजार आहे आपल्याला मी सांगितलं ड्रॉपलेट्स किंवा ते आपल्या खोकल्यातून किंवा आपल्या सर्दीतून हे सगळीकडे पसरत असतात. तर हे होणे मी आता सांगितलं की पब्लिक प्लेसेस आहेत, स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, आता लग्नाचे प्रकार आहेत, बरेच प्रोग्राम्स वगैरे किंवा समारंभ वगैरे सगळे असतात. तर ह्या ठिकाणी जाताना वगैरे आपण 3 लेअर सर्जिकल मास्क, आपले साधं जे मास्क आहे ते वापरणे खूप गरजेचे आहे आणि आपले हँड वॉश वगैरे करणे किंवा सॅनिटायझर्स वगैरे वापरणे अशा हे होऊ शकतो. किंवा जो कोणी रुग्ण जर कोण्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्याला आपण किमोप्रोफायलॅक्सिस म्हणतो. जर होण्या शक्यता हाय रिस्क ग्रुप जे मी सांगितलं की ज्यांची प्रतिकारशक्ती ज्या आजारामध्ये कमी होतं तर अशा रुग्णांना सुद्धा आपण किमोप्रोफायलॅक्सिस आपण ऑझेल्टामिर टॅमिफ्लू आपण त्यांना देऊ शकतो. ज्यांना जर आपल्याला बऱ्याच लोकांना भीती वाटते की आपण ते पॉझिटिव्ह आले तर आपल्याला होण्याची शक्यता आहे तर आपण किमोप्रोफायलॅक्सिस सुद्धा देऊन त्यांची भीती किंवा त्यांना होऊ नये म्हणून ह्या सुद्धा कळू घ्या. आणि आजकाल सगळीकडे मी सांगितलं व्हॅक्सिन सुद्धा अवेलेबल आहेत. तर व्हॅक्सिन जर घेतलं तर ह्या प्रकारामुळे हे जो काही पसरतात सिजनल इन्फ्लुएन्झा H3N2 हे आपल्याला कमी होण्याची शक्यता किंवा कमी होण्याचं प्रमाण आपल्याला करता येईल. नमस्कार मित्रांनो, आणि महत्त्वाचा एक विषय असा पण आहे की H3N2 विषयी आपण बरीच माहिती घेतलेली आहे, तुम्ही पण छान छान प्रश्न विचारलेले आहे. तर हळूहळू आता आपण बाहेरच्या तापमानाविषयी पण चर्चा करूया. आणि तापमान बाहेरचं वाढतं आहे तर उन्हाची काळजी आपण कशी घेणार आहोत त्याविषयी पण सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर ही वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची आणि उन्हाची झळ चटके आपल्याला बसतातच आहेत. तर बहिणाबाईंची एक गीत आठवतं, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. सुमन कल्याणपूरजींच्या आवाजात आहे. तर हे गाणं तुम्ही गुणगुणा. आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन परत तुम्हाला भेटायला येतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करायला सर जे समूह रुग्णालय मुंबईतील सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यकशास्त्र या विभागातील डॉक्टर मधुकर गायकवाड सर आलेले आहेत. आणि आज आपला विषय H3N2 आणि उन्हाळ्यातील आजार या विषयावर आपण चर्चा करतो. H3N2 विषयी आपण बरीच माहिती घेतली. आता थोडं बाहेरच्या जे तापमान वाढते त्याच्याविषयी चर्चा करूया. डॉक्टर साहेब, आम्हाला सांगा की कुठकुठले आजार बळावतात या उन्हाळ्यामुळे किंवा जास्त तापमान वाढल्यामुळे, त्याविषयी माहिती द्या. नक्कीच. आता आपण पाहतो की उन्हाळा आपल्याकडे सुरू झालेले आहे. आता सध्या मार्च आणि एप्रिल मे ह्या महिन्यामध्ये आपल्याकडे टेम्परेचर जवळपास सगळीकडे 45 ते 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत जात असतो. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये होणारे आजार आपण जे की टेम्परेचर बाहेरचं टेम्परेचर वाढल्यामुळे आणि आपलं शरीराचे टेम्परेचर तेवढ्याच लेवलला किंवा त्याच्यानुसार आपल्याला शरीर आपलं मेंटेन करणं गरजेचं असतं. तर ह्या उन्हाळ्यामध्ये जसे आपण पाहतो की बरेच आजार होणारे, जसे की आपण
ऊन झाल्यामुळे बरेच लोक बाहेर वगैरे पाण्यामध्ये वगैरे पिण्याचे जास्त असतं किंवा घरी आल्यानंतर एकदम थंड पाणी पिणे, अशामुळे सुद्धा जे काही आजार्स आहेत जसे पाण्याद्वारे होणारे आजार आहेत किंवा कॉन्टॅमिनेटेड वॉटर असेल किंवा कॉन्टॅमिनेटेड फूड जर असतील तर त्यावेळेस जसे की हेपॅटायटिस ए आहे किंवा हेपॅटायटिस ई हे सुद्धा कावीळचे प्रकार आहेत की ज्यामुळे हे असे आजार होऊ शकतात ह्या उन्हाळ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जे काही फूड पॉयझनिंग म्हणतो किंवा पाण्यामुळे काही दूषित पाण्यामुळे जसे की लूज मोशन्स, वॉमिटिंग आहे किंवा कॉलरा आहे आणि डायरिया वगैरे होण्याची शक्यता जास्त ह्या उन्हाळ्यात होते. आणि एकदा डायरिया किंवा कॉलरा किंवा लूज मोशन झाल्यामुळे जे आपल्या शरीराचे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. त्यामुळे डिहायड्रेशन सुद्धा हा एक प्रकार आहे की जे शरीराच्या आपल्या पाण्याचं प्रमाण किंवा इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन आपल्या शरीरात होत असतं. आणि आपण जर पाण्याचं प्रमाण, पिण्याचं प्रमाण आपल्या शरीरात कमी केलं असेल किंवा पाणी कंटिन्यूस पित नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या युरिनरी इन्फेक्शन्स किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन्स त्याला आपण उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागणे वगैरे किंवा लघवी जळजळ होणे किंवा लघवीला त्रास होणे, जे त्यामुळे आपण कमी पिण्यामुळे पाणी वगैरे कमी पिण्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड युरिन होऊन जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला उन्हाळ्यातले झळ लागणे म्हणतो किंवा आपण आपल्या गावाकडे त्याला उन्हाळी लागणं असं बोललं जातं. त्यासुद्धा एक त्याच्यामध्ये प्रकार आहे. आणि त्याच्यानंतर काही लहान मुलांमध्ये जसे की घाम वगैरे आल्यानंतर किंवा आपले कपडे वगैरेच आपण चांगल्या प्रकारे नाही वापरलं त्याच्यामुळे जे काही स्किन इन्फेक्शन्स आहेत की ज्यांना आपण गावामध्ये त्याला गामोड्या वगैरे हा शब्द आहे, ते प्रमाण लहान मुलांमध्ये शक्यता जास्त होऊ शकतं. आणि दुसरा जो आजार आहे की त्याला आपण म्हणतो की उष्माघात किंवा हीट स्ट्रोक. तर हे हीट स्ट्रोकसुद्धा खूप कॉमन आपल्याकडे पाहतो की जवळपास जर कोणाला उष्माघात झाला तर मॉर्टॅलिटी किंवा डेथ रेट ह्याच्यामध्ये जास्त वाढण्याची शक्यता आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्या देशात किंवा आपल्या राज्यामध्ये वाढण्याचे प्रकार असतात. आणि याच्यानुसार दुसरे काही आहे जसं काही हेडेक आहे किंवा डोकं दुखणं वगैरे की डिहायड्रेशन झाल्यामुळे हे सुद्धा आपल्या आहे किंवा ज्यांना काही डोक्याचे आजार आहे ज्यांना काही मायग्रेन वगैरे म्हणतो तर हे प्रेसिपिटिंग्स फॅक्टर्स आहेत किंवा ह्याच्यामुळे सुद्धा डोके दुखणे किंवा डिहायड्रेशन आणि कावीळ, हेपॅटायटिस ए आहे, कॉलरा, डायरिया आणि हीट स्ट्रोक हे जे मेन मुख्य आजार आहेत की उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला होण्याची शक्यता आपल्याला आढळून येईल. फारच छान डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला डिहायड्रेशन विषयी सांगितलं आणि आता उष्माघाताविषयी म्हणजे हीट स्ट्रोक विषयी देखील सांगितलं, तर त्याच्या उपायाविषयी कृपया आम्हाला सांगा. स्लाइड मध्ये पण बघू शकतो आपण, बघणार आहोत. उष्माघात म्हणजे नेमकं आपल्याला एक पहिल्यांदा हे सांग की उष्माघात आपल्याकडे टेम्परेचर वाढलेलं आहे त्यामुळे आपल्या शरीरामधली बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याची खूप गरज असते. त्या हायपोथॅलॅमिक सेंटर वगैरे आपण ब्रेनमध्ये असतात. तर ह्याच्यामुळे जर शरीरामध्ये जर टेम्परेचर आपल्या शरीरात तर वाढलं त्याच्यानुसार आपले जे काही प्रोटीन्स वगैरे शरीरातले त्याच्यामध्ये ते प्रोटीन्स वगैरे लायसिस होतात किंवा प्रोटीन्सचं डिस्ट्रक्शन जास्त होतं. तर ह्या प्रोटीन्सचं डिस्ट्रक्शन झाल्यानंतर आपल्या शरीरातले जे मेन ऑर्गन्स आहेत किंवा रॅब्डोमायलिसिस होण्याची शक्यता असते, किडनी फेल होऊ शकतं. आणि बॉडी टेम्परेचर वाढल्यानंतर आपले जे पहिल्यांदा लक्षणे आपण हे सांगतो त्याच्यानंतर उपाय मी तुम्हाला सांगतो की कारण का लक्षणे किंवा उष्माघात आपण कसं ओळखलं पाहिजे की जे काही लोक बाहेर काम करतात किंवा कंटिन्यू उन्हामध्ये असतात तर ह्यांना जास्त शक्यता होण्याची जास्त असते. तर त्यावेळेस डोकं दुखणे किंवा मळमळणे किंवा उलटी होणे आणि बऱ्याच लोकांना फिट्स वगैरे येणे किंवा सीझर्स वगैरे येतात किंवा आपली स्किन जी आहे हे पूर्ण कंप्लीट ड्राय होऊन जातं आणि ते त्याच्यामध्ये पेशंटला बऱ्याच वेळेस हा पेशंट कोमामध्ये जातो ज्याच्यामुळे ते लघवीसुद्धा कमी होऊन जातं जे की रिनल फेल्युअर वगैरे होऊ शकतं. आणि पेशंट हा डायरेक्ट CNS म्हणजे आपले मेंदूवर त्याचा इफेक्ट होतो आणि आपल्या किडनीवर इफेक्ट होतो. आणि त्याच्यामुळे जे हे सिव्हिअर होण्यापेक्षा त्याच्यानुसार आपल्याकडे डेथ त्याच्यामुळे होत असतं. तर हे लक्षणं आपण जर यावेळेस आढळले तर त्यावेळेस आपण त्यांना दाखवणे खूप गरजेचं आहे. आणि हे जसे काही एक्झर्शनल हीट स्ट्रोक असतो आणि जे की नॉन एक्झर्शनल हीट स्ट्रोक जे की बाहेर काम करतात आणि जे काही ओव्हर एक्झरसाइज आपण जिममध्ये बरेच लोक आजकाल उन्हाळ्यामध्ये जिम करतात किंवा प्रॉपर डिहायड्रेशन आपलं मेंटेन करत नाहीत तर किंवा बरेच पेशंट जर आजारी असतील किंवा एल्डरली असतील तर ह्यांना नॉन एक्झर्शनल हीट स्ट्रोक म्हणतो आपण, जे की घरात जरी असलं तर त्यांना हीट स्ट्रोक होण्याची शक्यता असते. हे जे की हाय रिस्क ग्रुपमध्ये आहेत. आणि एक्झर्शनलमध्ये आपण पाहतो की बाहेरचे आपण उन्हात आपली बॉडी जर अक्लेमटाईज किंवा आपली बॉडी शरीर जर आपल्या वातावरणाशी हे नाही झाली, ॲडजस्ट नाही झाले तर ते ही स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळेस मला हे सांगायचं की हे जर असे काही आहेत ते होऊ नये म्हणून आपण पाहतो की शक्यता आपण बाहेर वगैरे जाताना
सेल कपडे किंवा आपण डार्क कलरचे कपडे वगैरे शक्यतो टाळायला पाहिजे, की जसे की सुती आणि लूज असे हे कपडे, काही जे कॉटनचे कपडे वगैरे असतात ते आपण वापरायला पाहिजे. डार्क कपडे किंवा आपले ब्लॅक कलरचे कपडे म्हणतो त्याला आपण, किंवा ब्लॅक कलरचे असतात आपल्या जे शरीरावर ज्यावेळेस सूर्याचे किरण जे वगैरे पडतात हे कम्प्लिटली ऑब्झर्व करतात, त्यामुळे ती रिफ्लेक्ट बिलकुल होत नाहीत. पण व्हाईट कलर किंवा पांढऱ्या कलरचे ज्यावेळेस आपण कपडे वगैरे वापरतो किंवा लाईट कलर्स, तर हे असे हे कपडे आपल्या शरीरावर ज्यावेळेस सूर्याची किरण पडते इट रिफ्लेक्ट द रेज, म्हणजे ते आपल्याकडून रेज रिफ्लेक्ट करतात, त्यामुळे आपले शरीर वगैरे गरम होत नाही. आणि बाहेर जाताना डोळ्यावर गॉगल वगैरे, डोळ्याचा आजार जसे की डोळे जळजळणे किंवा ड्राय होणे सुद्धा प्रकार वाढतो, त्यामुळे आपलं गॉगल्स वगैरे वापरणे, आपल्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल किंवा छत्रीसुद्धा आपण बाहेर जाताना आपण वापरलं पाहिजे. आणि कामाची टायमिंग्स वगैरे, आपण जे बाहेर उन्हाळ्यात काम करत असतील, आता आपल्याकडे पाहतो बरेच शेतकरीसुद्धा शेतामध्ये काम करत असतात, शक्यतो 12 ते 4च्या दरम्यान आपण जे उन्हाचं टेम्परेचर वाढल्यानंतर शक्यतो आपण टाळायला पाहिजे. किंवा आपण बाहेर जाताना वगैरे कधी कंटिन्युअस ताण जरी नसले तर आपण कंटिन्युअसली 2 आणि 1 तासांनी कंटिन्युअस आपले पाणी मेंटेन करणं किंवा हायड्रेशन आपल्या शरीराचं मेंटेन खूप गरजेचं असतं, त्यामुळे आपण कंटिन्यू पाणी पित राहणं हे सुद्धा गरज. तहान जरी लागली नसलं तरी आपण पाणी प्यायला पाहिजे. आणि जाताना बाहेर कुठे आपण सोबत जाताना पाण्याची बॉटल असेल किंवा घरातून हे घेऊन जाताना सुद्धा आपण ह्या गोष्टी केलं तर नक्कीच जे काही उष्माघात आहे किंवा दुसरे आजार होण्याची शक्यता आहे ते आपण कमी होऊ शकतील. फारच छान. डॉक्टर मधुकर गायकवाड, जे की प्रसंगी गावी अंगणात देखील ओपीडी दवाखाना चालवतात किंवा प्रसंगी रस्त्याच्या कडेला पण पेशंटला तपासतात, त्यासाठी आपण प्रसिद्ध आहात. तर आज आपल्याला ते मार्गदर्शन करतायत उन्हाळ्याविषयीच्या आजाराविषयी. डॉक्टर साहेब, तुम्ही डिहायड्रेशन विषयी आम्हाला सांगितलं, तर त्याचे उपाय किंवा कसं टाळावं त्यावर देखील आम्हाला थोडं. नक्कीच आपण डिहायड्रेशन आणि स्ट्रोक जर झाले तर आपण त्याच्यावर काय उपचार किंवा आपण काय करू शकतो. डिहायड्रेशन म्हणजे आपल्या शरीरातले जे लूज मोशन किंवा वॉमिटिंग असेल किंवा आता बॉडीच्या टेम्परेचर किंवा आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण आपल्या घामाद्वारे आपण भरपूर शरीरातलं निघून जातं, त्यावेळेस आपल्या शरीरातली वॉटर लेवल आणि आपल्या शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स आपण जशामध्ये सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराईड आहेत, हे सगळे आपल्या शरीरातून निघून गेलेले असतात. तर त्यासाठी आपले बॉडीचं टेम्परेचर आणि आपल्या शरीरामधलं हे हायड्रेशन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी आपण घरगुतीसुद्धा उपाय करू शकतो, जसं की आपण लिंबू पाणी आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून लिंबू पाणी वगैरे घेणे किंवा ज्यूस वगैरे घेणे, जसे की ORS सोल्युशन्स, रेडीमेड सोल्युशन्स आजकाल आपल्याकडे सगळीकडे मिळतात, तर ORS सोल्युशनसुद्धा खूप घेणे गरजेचं आहे. आणि जेवणामध्ये जसे काही हीट स्ट्रोक वगैरे होण्याची शक्यता जर असेल किंवा हीट स्ट्रोक होऊ नये म्हणून त्यामुळे आपण शरीरात उन्हाळ्यामध्ये जसे काही गरम चहा आहे, कॉफी आहे किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे असतात किंवा अल्कोहोल वगैरे बरेच प्रमाण घेण्याचा प्रकार असतो, ही सुद्धा शक्यता आपण उन्हाळ्यामध्ये आपण टाळायला पाहिजे. आणि आपल्या जेवणाच्या आहारामध्ये सुद्धा आपण बदल करण्याचं खूप गरजेचं असतं, कारण का असे पदार्थ आपण केलं पाहिजे की जे आपल्याला पचायला सोपे जातील. जसे की आपले आजकाल प्रमाणामध्ये फ्रूट्स वगैरे किंवा ज्युसेसचं प्रमाण घेतलं जास्त वाढवलं पाहिजे, जसे काकडी आहे की आपल्याकडे कलिंगड आहे किंवा आपण ऊसाचा रस वगैरे आहे आपले, जे की आपल्या शरीरामध्ये ह्याच्यामुळे करू शकतो. आणि जसे संत्री आहेत किंवा द्राक्ष वगैरे हा प्रमाण ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किंवा वॉटर कंटेंट ज्याच्यात जास्त प्रमाणात असतो असे फ्रूट्स आणि फळ आहेत हे आपण जास्त प्रमाणात त्याचं आपण सेवन केलं पाहिजे. आणि ORS मी सांगितलं घरगुती उपायसुद्धा, जरी ORS सोल्युशन अवेलेबल असतं तर लिंबू पाणी त्याच्यात मीठ टाकून वगैरे आपण हे केलं पाहिजे. किंवा दही आहे, ताक आहे आणि लस्सी वगैरेचा आपण घेण्यामध्ये जास्तच प्रमाणात आपण ह्याचं वाढवलं पाहिजे. आणि डिहायड्रेशन किंवा ह्याच्यामुळे कमी होत नसेल किंवा हीट स्ट्रोक जर ह्याच्यापेक्षा जास्त जर झाला असेल तर ह्या गोष्टी जर घरी करून जर होत नसेल तर शक्यतो रिस्क न घेता आपल्या डॉक्टरांना किंवा पेशंट कोमामध्ये गेलेला असेल किंवा डिहायड्रेशनमुळे स्टेटमध्ये असेल तर IV फ्लुइड्स वगैरे लावून किंवा आपण हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊन आणि पुढची फर्दर ट्रीटमेंट स्पेशल ट्रीटमेंट हे घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे ते ही स्ट्रोक आणि डिहायड्रेशनमुळे जे काही उन्हाळ्यामध्ये शक्यतो मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त होतो ते आपण कमी करू शकतो.
फारच छान डॉक्टर साहेब तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्या मित्रांना छान माहिती दिली, H3N2 विषयी पण आणि उन्हाळ्यातील होणाऱ्या आजारांविषयी पण छान माहिती दिलीत. त्यासाठी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं तुमच्यासाठी जे प्रेम आहे ते अमर्याद आहे. तर पुढील भागात नवीन विषयासह पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद.